रामकृष्ण हरी मंडळी. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. वारी आपल्या विठू रखुमाईला भेटण्याची सुरू झाली ही वारी. ही वारी म्हणजे काय? ही वारी हा सामूहिकरित्या केलेला भक्तीचा प्रवाह. ही वारी म्हणजे त्या ज्ञानगंगेमधून वाहून जायचं. आणि कुणासोबत? तर आपल्या संतांसोबत. आज 7 जुलै 2026 रोजी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांची पालखी देहू येथून आणि श्री एकनाथ महाराज यांची पालखी पंढरपूर येथून आपल्या पंढरपुराकडे रवाना झाली विठुरायाचं दर्शन घ्यायला. आणि त्याबरोबर निघाले आहेत असंख्य असंख्य वारकरी. मागच्या वर्षी आपण वारीचा इतिहास जाणून घेतला. वारीच्या अनेक पैलूंविषयी आपण माहिती घेतलीत. म्हणजे वारी म्हणजे काय, वारीचा इतिहास, वारकरी संप्रदाय, त्यानंतर दिंडी, अनेक दिंड्यांची असणारी रचना, त्यानंतर अनेक संतांच्या ज्या वाऱ्या, पालख्या ज्या महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून पंढरपूरकडे आषाढीसाठी जातात, त्या सगळ्याची माहिती घेतली. रिंगण, बैलजोड, माघारीची किंवा परतीची वारी, या सगळ्या वारीच्या विविध पैलूंविषयी आपण माहिती घेतली. ह्या वर्षी आपण थोडं व्हर्च्युअली वारी करणार आहोत. याचा अर्थ काय? तर आपण ह्या वर्षी संतांच्या सानिध्यामध्ये, संतांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, कशा स्वरूपात दिली आहे? तर ती अभंगांच्या स्वरूपात दिलेली आहे. आणि म्हणूनच आजच्या ह्या वर्षाच्या वारीच्या सिरीजमध्ये आपण ही वारी जी आहे ती ज्ञानाची वारी करूयात. आता ती कशी? तर संतांच्या सानिध्यामध्ये चालत जाणं हे प्रत्येक वेळेलाच शक्य नाहीये. वारीला जाणं अनेक कारणं आहेत. म्हणजे कामामुळे असेल किंवा अनेक कशामुळे असेल, प्रत्येक वेळेला आपल्या वारीला जाणं शक्य नसतं. पण तीच वारी जर आपण व्हर्च्युअली घरात बसून अनुभवू शकलो तर ती मात्र आपल्या विठ्ठलासाठी किंवा विठ्ठलाच्या प्रेरणेसाठी, विठ्ठलाच्या भक्तीसाठी, विठ्ठलाविषयी असणाऱ्या प्रेमासाठी ती खरोखरच एक मला असं वाटतं पोचपावती असेल. खरं आपण पाहतो ना की आपण तुळजापूरला जातो किंवा कुठे शंकराच्या मंदिरात जातो, गणपतीच्या मंदिरात जातो, सगळीकडे आपण कुठे ना कुठे काही ना काही मागत असतो की हे कर ते कर, किंवा प्रत्येक देवाकडे आपण मागत राहतो. पण विठ्ठल हा एकमेव देव असा आहे की तिच्याकडे आपण कदाचित काही मागत नसू, पण फक्त जातो, पाया पडतो आणि परत येतो. का? तर आपल्या राऊळीच्या अंतरात विठ्ठल नांदतो. म्हणजेच काय? तर आपल्या शरीराच्या गाभाऱ्यामध्ये कुठेतरी त्याचं स्थान आहे. आणि म्हणूनच तो आपल्याला खूप जवळचा आहे. आणि हा आपल्याला जवळचा झाला कसा? तर आपल्या महाराष्ट्रातील अनेक संतांनी जेव्हा माणूस जन्माला किंवा आपण कुठलं तरी इलेक्ट्रॉनिक्स उपकरण जेव्हा घरात घेतो तर त्याच्याबरोबर येतं एक मॅन्युअल. ते कसं यूज करावं ह्याचं मॅन्युअल. करेक्ट? माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा असं काही मॅन्युअल येत नाही हो. म्हणून संतांनी आपल्यासाठी ते मॅन्युअल क्रिएट केलं की माणसानं कसं जीवन जगावं आणि जीवन जगताना त्यांनी काय करावं आणि काय करू नये, ह्या सगळ्यांचं एक उत्तम आपल्याला सहजासहजी समजेल अशा सोप्या सरळ भाषेमध्ये, आपल्या गावरान भाषेमध्ये कोणालाही समजेल अशा एकदम सोप्या भाषेमध्ये अभंग लिहिले. आणि त्या अभंगातून आणि त्या ज्ञानातून आपल्याला खरा भक्तीचा रस कळला. तर म्हणून ह्या वर्षी मी सादर करीत आहे किंवा आपण सगळे, हे चॅनल आपलं आहे, आपण सगळे घेऊन येऊयात या एआयच्या युगामध्ये, जेव्हा सगळ्या गोष्टी ह्या खूप आधुनिक झालेल्या आहेत. तर का बरं आपली वारी आपण आधुनिक करू नये? म्हणून घेऊन येत आहे एआय वारी. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही, तर अभंग इंटेलिजन्स वारी. तर हे वारीचे जे सगळे दिवस आहेत यामध्ये आपण कोणत्या तरी एका देवाचा
अर्थात संत हे आपल्यासाठी देवच आहेत. संतांचा अभंग घेऊयात. त्या अभंगातून संतांना आपल्याला काय सांगायचं आहे, काय इंटेलिजंट आपल्याला द्यायचं आहे, ते आपण या सिरीजमध्ये कव्हर करूयात. रामकृष्ण हरी मंडळी, सुरू करूयात AI अर्थात अभंग इंटेलिजन्स वारी 2026. रामकृष्ण.